रघुवीरा रघुवीरा विरार पासून चर्चगेट पर्यंत आणि सीएसटी पासून कसाऱ्यापर्यंत रघुराया मला शोधलं वस्ती उदा, पण या दुष्ट रावणानं मला कुठे डांबून ठेवली आहे तुम्हाला कसं करणार? शोक करी सीता मैया अशोक वनिया आहे ना बालबन, सीते मैयेला छलतो एक भैया, मग काय करील बाल्या? शोक करी सीता मैया काय करील बाल्याम, शोक करी सीता मैया काय करील मी याला जो तबला वाजवतोय तोंडानं, धादा तोंडानं. रावण आहे रावण. होय काय? कुठनं कुठलं पण बघ, मी रावण आहे रावण. अभिषेक बच्चन पेक्षा जादा घावन खाणारा A1 रावण आहे मी. मग तुला लाज नाही वाटत? एका परस्त्रीला स्पर्श करताना लाज नाही वाटत तुला? सोड सोड. अरे स्त्रीला स्पर्श केल्याशिवाय धंदा कसा करू शकणार मी? स्त्री हाच माझा धंदा आहे. स्त्री शिवाय धंदा कसा करणार? दादा पोरं सारखी भीक मागल्यागत म्हणतात, खायला द्या खायला द्या. ओ हा बेरिंग सोडतोय हा बेरिंग कशाला सोडतोयस तू? बेरिंग गेलं तुझ्या गावाला गावाला. अरे हमार गांव छोड़ के हम बम्बई में आवत है घर वालों का पेट भरने के वास्ते, और बेरिंग पकड़ने को बोलते हैं हमको नाटक नौटंकी के वास्ते. लाज वास्ते वाटते का नहीं? नौटंकी क्या? नौटंकी कभी नौटंकी. आमच्या इथे नौटंकी नसते. आमच्या इथे नौटंकी काय? नाटक पण परवडत नाही. मग काय गावात येतात चाकरमानी पांढरी पॅन्ट घालून, पांढरा शर्ट घालून, पांढऱ्या चपला घालून, आणि सगळे लाल 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 करतात त्यांची आजच्या गावातले लोक. पण 8 दिवसात त्या लाल वाटेने सगळं लाल होऊन जाताना खिसा खाली झाला ना की कुत्र पण हिंग लावून विचारित नाही ती आणला. मागल्या टायमाला असंच झालं. एका टायमाला काय बघतोय? मागल्या टायमाला काय झालं? हा मागल्या टायमाला हा याला हा पण बोलू देत नाही मधी मधी. काय बोलतोय सांगतो ते ऐक ना आधी. हा तर गाडीवर स्टेशन कुठलं आलाय? काय अरे भोगदा म्हणजे अंधार पडणार. तू भूमिकेमध्ये घुसून काय मला त्रास देऊ नकोस. लांबू बारा. आता मी भूमिकेत घुसलोय. तू मगाशी म्हणला ना मागच्या टायमाला बेरिंग सोडायचा नाही म्हणून, बेरिंग सोडणार नाही. आता बोलणार ना, आता तुला मी सोडत नाही. तुला माझ्यापाशी राहायचंय. ऐश्वर्या राहायचंय तुला माझ्यापाशी. राहायचंय? तुला दाखवतो थांब आता. दाखवतो तुला. बघ प्रेमाचा अभिषेक करतो. अरे कोण आहेस तू? मी आहे कंस. तुझ्या रावणा तुझ्या माझ्या परिघात येऊ नकोस तू आता. त्रिकोण कुठे गेली? काय त्रिकोणी त्रिकोणी होती. अरे ती मगाची ती कोण होती? ती कुठे गेली? त्याचा बेरिंग सोडून मी आता डेरिंग घेतलेला आहे. मी आहे कंस आणि तू आहे रावण. चल आता हो युद्धात सज्ज. मी काय म्हणतो, आपण युती केली तर? युती कंस आणि रावण यांची युती. चांगली ही युक्ती, चांगली ही युक्ती. आजकाल राजकारणात तर दुसरं काय चाललंय? अरे युत्या, अरे युत्यानी आघाड्यात चाललेली आहे सगळी का? हा मग वाट लावून टाकलेली आहे सगळी देशाची. तुला सांगतो राम आणि कृष्णाचा अवतार घेण्याची येळ आलेली आहे. ते अवतार घेत्याल तेव्हा घेत्याल, पण आपण युती करणं महत्वाचं आहे. संपूर्ण देशाला आपण खिशात टाकू, समजलं? युती महत्वाची, युती कंस आणि रावण. क्योंकि आजकल
विलन लोग ही ज्यादा फेमस होते हैं. मला फेमस नाही व्हायचं आहे, हा. मला अमर व्हायचं आहे. मला लोकांच्या असं मनामध्ये ना अशी माझी आठवण कायम राहिली पाहिजे.